लोकनाट्याची सुरुवातही नेहमीच गणेश वंदनेने होते, म्हणजेच गणाने होते. आणि लोकनाट्य हा खरं म्हणजे मुक्त कला प्रकार. म्हणूनच लोकनाट्यात इतिहास, पुराण, दंतकथेपासून अगदी समकालीन घटनांवर भाष्य करण्याची मुभा असते. हाच लोकनाट्याचा अस्सल बाज ओळखलेला आणि आजच्या काळाला अनुरूप नाटक व्यावसायिक रंगमंचावर आणणारा असामी म्हणजेच विनोदाचा बादशाह संतोष पवार. अस्सल संतोष पवारी तडका असलेलं हे नाटक सध्या व्यावसायिक रंगमंचावर धुमाकूळ घालतंय. ते म्हणजे गुंजन थिएटर्स निर्मित तुम्हीच माझे बाजीराव. गुंजन निर्मित आणि संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित तुम्हीच माझे बाजीराव. सध्याच्या राजकारणावर चिमटे काढणारं हे नाटक भ्रष्ट सत्ताधाऱ्यांवर भाष्य करतं. या नाटकाचं लेखन दिग्दर्शन केलंय खुद्द संतोष पवार यांनी आणि मध्यवर्ती भूमिकाही संतोष पवारच करतोय. त्याने त्याच्याबरोबर या नाटकात विनोदी कलाकारांची फौज घेतलेली आहे. आणि या नाटकाची स्पेशालिटी म्हणजे पूजा कदम या लावण्यवतीची लावणी. मी या राज्याचा पाणी मंत्री आहे. साहेब नमस्कार करते. हा मंत्री आजोबा. आजोबा म्हणू नको ना, आजोबा म्हणू नको ना. वरून कॉल येईल ना. एक छान साधी सोपी कथा आहे. या कथेतला राजा आहे तो बुद्धू आहे अक्षरशः. त्याला प्रश्न तर सोडवायचे आहेत, परंतु प्रश्न सोडून तो आपल्या परीने काहीतरी विचित्रपणे प्रश्न सोडत होतो. शिपाई असतो, त्याला सगळं असंही होतं. आणि एका राजनर्तिकेला हाताशी धरून या राज्यातील जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जसे पाणी टंचाई आहे, लोड शेडिंग आहे, किंवा विरोधी पक्ष जे सतत पुकारतात ते बंद, ह्या समस्या तो आपल्या परीने सोडवतो. त्या सोडताना जी काही धमाल येते ते हे नाटक आहे. अरे हे काय ऐकतोय आम्ही? आपल्या राज्यातील शेतकरी झाडा लटकून जीव देत आहेत महाराज. मग प्रधानजी, राज्यातली सगळी झाडं कापून टाका. शिपाय, सगळी झाडे कापून टाकतो, फक्त एक वेल शिल्लक ठेवतो. कशाला? हा भोपळा लटकवायला. सगळी झाडं कापून टाकायची. राज्यातली सगळी झाडं कापली तर शेतकरी जीव देतील. अरे सॉलिड महाराज, सॉलिड. तुझे ग्रेड हो. आप तोफा कबूल करो शब्द. मला राजनर्तिका व्हायचं असतं, पण 3 मंत्र्यांची माझी गाठ पडते आणि त्यांना खेळवत खेळवत मी खूप चांगल्या पद्धतीने त्यांना धडा शिकवते. संतोष सर या नाटकाचे हिरो आहेत, तर त्यांच्या मदतीने हे सगळं ओपन करते. पण हे नाटक असं आहे की इथे तुम्हाला तुमच्या कॉमेंट्स पाहायला मिळतील, तुम्हाला तुमच्या रिॲक्शन्स पाहायला मिळतील. आणि ते पाहताना विचार करताना तुम्ही खो खो हसू शकाल. तुमच्या मेहनतीचे पैसे, तिकडेचे पैसे नक्की पुरेपूर वसूल होतील. पायदळ काढा, सैनिक बोलवा लवकर. नको, त्यापेक्षा भजन मंडळी बोला, ह्यांना पोचूया आपण. अरे स्टिंग ऑपरेशनला नाचत गाजत वाजत माझा बाबा गेला होता कधी? अजून कधी गेलो नाही ना. स्टिंग ऑपरेशनला गपचूप जायचं, चिडीचूप. चला. पण मी काय म्हणतो, हे ऑपरेशन आपण कुठल्या हॉस्पिटलला करायचं? हे जे नाटक आहे अतिशय मनोरंजक आहे, कथात्मक आहे आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत बघण्यासारखं नाटक आहे. याच्यातून आपण काहीतरी घेऊन घरी जाल, नक्कीच आपली करमणूक होईल. अशा प्रकारचं हे नाटक असल्यामुळे मी प्रेक्षकांना आवाहन करेन की प्रत्येकाने या नाटकाचा आनंद घ्यावा. आता या 2 गोष्टीचं राजकारण करतो. त्या राजाला खुर्चीवर खेचतो आणि मी त्या खुर्चीवर बसतो. मग तुला राजनर्तिका केलीच म्हणून समज. मग मी बाजीराव आणि तू मस्तानी. संतोष पवार स्टाईल मेजवानी अजिबात चुकवू नका.